महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारीला बारामतीजवळ एका विमान अपघातामध्ये निधन झालं. पण त्यानंतर ज्या सोशल मीडियामध्ये काही पोस्ट आल्या त्यामध्ये विकिपीडियाची एक स्क्रीनशॉट शेअर झाली. यामध्ये लिहिलेलं होतं की अजित पवारांचं निधन 27 जानेवारीलाच झालं. मग विकिपीडियामध्ये ही अपडेट कोणी केली? विकिपीडियाला अगोदरच कसं काय माहिती होतं की अजित पवारांचं निधन होणार आहे? याच्यामागे काही कॉन्स्पिरसी आहे का, की याच्यामागे काही टेक्निकल ग्लिच आहे? याच्या मागची कारणं काय आहेत किंवा हे कसं काय प्रेडिक्ट केलं गेलं याच्याबद्दलची मग चर्चा सुरू झाली. या चर्चेला काल पूर्णविराम मिळालाय, कारण काही महत्वाची माहिती विकिपीडिया बद्दलची देखील समोर आलेली आहे. त्यातनं काय समोर आलंय ते मी तुम्हाला थोडक्यात आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन 28 जानेवारीला साधारण 8:45 झालं. म्हणजे त्यावेळेला हा अपघात झाला आणि या अपघाताचं कन्फर्मेशन साधारण 1 तासानंतर म्हणजे 28 जानेवारीलाच 9:45च्या आसपास झालं. म्हणजे यावेळीपर्यंत अजित पवार आपल्यात हयात नाहीत ही बातमी कन्फर्म झालेली होती. पण विकिपीडियावरची जर एडिट्स बघितले तर काही लोकांनी 27 जानेवारीलाच अजित पवारांचा उपमुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ संपला अशी अपडेट केलेली होती. ही अपडेट खरं तर एका व्यक्तीनं चुकीनं केलेली होती. त्याला असं वाटलं की अशा पद्धतीनं अजित पवार आपल्या काकांच्या बरोबर सामील होणार आहेत आणि त्यामुळे ते उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतील असा एक प्रेडिक्ट करून काही माणसांनी ते करायचा प्रयत्न केला होता, जो चुकीचा होता. त्यानंतर असं लक्षात आलं की विकिपीडियाच्या एडिट सेक्शन मध्ये आपण जेव्हा गेलो तेव्हा असं लक्षात आलं की काही लोकांनी अजित पवारांच्या मृत्यूची घटना जी 8:45 वाजता घडली त्याच्या अगोदर जवळजवळ 5.5 तास म्हणजे 4:15 4:30च्या दरम्यान काही लोकांनी हे एडिट केलेलं होतं आणि अजित पवारांचं निधन झालं वगैरे सगळ्या बातम्या तिथे टाकलेल्या होत्या. त्यामुळे त्यांनी हे सुद्धा टाकलेलं होतं की त्यांचा मृत्यू झाला, त्यांचं वय किती होतं वगैरे वगैरे. या सगळ्या गोष्टी आपल्याला अजूनही विकिपीडियावर दिसतात. पण आम्ही जेव्हा विकिपीडियावर गेलो आणि या सगळ्या गोष्टी चेक केल्या तेव्हा एक गोष्ट तिथे लक्षात आली की खरोखर या गोष्टी खरोखर 4:04 पासून 4:30 पर्यंत या काळामध्ये अपडेट केलेल्या आहेत. पण याच्यामध्ये एक गोष्ट घडलेली आहे की विकिपीडिया कुठलं टाइम यूज करते ते महत्वाचं आहे. विकिपीडिया यूटीसी म्हणजे युनिव्हर्सल कोऑर्डिनेटेड टाइम हे आपलं टाइम म्हणून यूज करते. म्हणजे एक स्टँडर्ड टाइम आहे जगभरातल्या देशांसाठी आणि आपण आपल्याकडे ज्या काही घटना घडतात त्या इंडियन स्टँडर्ड टाइम मध्ये बघतो. म्हणजे आपलं घड्याळ सुद्धा इंडियन स्टँडर्ड टाइम प्रमाणे चालतं. म्हणजे आपल्याकडे आता सध्या जर 10 वाजलेले असतील सकाळचे तर याचा अर्थ असा नाही की जगभर सगळीकडे 10च वाजलेले असतील. जगभर प्रत्येक देशामध्ये वेगवेगळी वेळ असू शकते. याचं कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की दिवस रात्र सगळीकडे वेगवेगळी असते. त्यामुळे होतंय काय, तर अशा गोष्टी जेव्हा ग्लोबली टाइम रेकॉर्ड केल्या जातात त्यावेळेला मग एक स्टँडर्ड टाइम ठरवलं जातं आणि तुम्ही शाळेत वगैरे शिकला असाल GMT वापरला जातो म्हणजे ग्रीनविच मीन टाइम. या ग्रीनविच मीन टाइम म्हणजे काय, इंग्लंडच्या सेंटरमधून एक ग्रीनिच नावाचं शहर आहे. या ग्रीनिच मधून जी एक लाईन जाते त्या लाईनला झिरो लाईन मानलं जातं आणि तिथं जे वाजलेलं टाइम आहे ते स्टँडर्ड टाइम पकडून त्याच्या पूर्वेकडं म्हणजे भारत ज्या दिशेला आहे इंग्लंडच्या त्या दिशेच्या देश आपल्याकडं आपल्या टाइम मध्ये काही तास एक्स्ट्रा ऍड करतात जेव्हा आपण स्टँडर्ड टाइम काढतो आणि पश्चिमेकडचे देश काही तास वजा करतात. अशा पद्धतीने हे सगळं चालतं. आपल्याकडे भारताचं जे इंडियन स्टँडर्ड टाइम आहे हे GMT पेक्षा ऍक्च्युली GMT आणि UCT हे दोन्ही सुद्धा एकच आहे. त्याची दोन्हीची परिभाषा किंवा व्याख्या वेगवेगळी असली तरी त्यामुळे झालंय काय, जी घटना 4:04 किंवा 4:29 इथं अपडेट केलेली तुम्हाला विकिपीडियावर दिसेल विकी युजरनं, तीच गोष्ट ऍक्च्युली 5.5 तास जर त्याच्यामध्ये ऍड केलं तर येते 4:29 अधिक 5.5 तास बरोबर 9:59. 9:59 28 तारखेला ही गोष्ट कन्फर्म झालेली होती की अजित पवारांचं निधन झालंय. सर्व मीडियामध्ये ही बातमी आलेली होती. ती बातमी पाहूनच या विकी युजरनं ही गोष्ट अपडेट केलेली होती. पण ऍक्च्युली ती UCT प्रमाणे म्हणजे स्टँडर्ड टाइम प्रमाणे 5.5 तास अगोदर कॅल्क्युलेट केली गेली आणि म्हणून 28 तारखेला पहाटे 4 वाजताच अजित पवारांचा मृत्यू प्रेडिक्ट केला गेला होता अशी एक वावडी उठली, अशी अफवा उठली. खरं तर ही गोष्ट अशी कुठलीच घडलेली नाही आणि आता सध्या या इंटरनॅशनल स्पेसमध्ये या सोशल मीडियामध्ये अनेक चॅनल्स अशा पद्धतीनं बाहेर यायचं, विकिपीडियाला टार्गेट करायचं किंवा विकिपीडियाला कॉम्पीट करायचा प्रयत्न करतायत. त्यामुळे त्यांच्यातला हा वाद असू शकतो. याच्यामध्ये कोण सरस आहे हे दाखवण्यासाठी प्रयत्न असू शकतो. इलॉन मस्क आपलं विकिपीडिया घेऊन येत आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कदाचित त्या कॉम्पिटिशनचा भाग असतील. त्यामध्ये महाराष्ट्रातली एवढी महत्त्वाची घटना आपण आणायला नको. तुर्तास या व्हिडिओमध्ये इथंच, पण एवढं तुम्हाला नक्की सांगतो की अशी कोणतीही गोष्ट झालेली नाही. जे काही व्हिडिओ किंवा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले ते सगळे फेक आहेत किंवा व्यवस्थित त्यांना ही गोष्ट समजलीच नव्हती त्यामुळे केलेले आहेत. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया.
पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.